We'll open our Bibles to Matthew chapter 20 and 21. God will not break a bruised reed, and he will not quench a smoking wick till he sends out judgment to victory, and in his name the nations shall trust. मत्थ्याचा 12वा अध्याय 20वा आणि 21वा वचन. तो न्याय विजयास आणील तोपर्यंत तो चेपलेला बोरू मोडणार नाही व तागाची धुमसती वात विझवणार नाही आणि राष्ट्रे त्याच्या नावाची आशा धरतील. Praise the Lord. देवाला धन्यवाद. God will not break a bruised reed. परमेश्वर मिणमिणत्या वातीला विझवणार नाही, हलणाऱ्या बोरूला पाडणार नाही. The world may discard you, कदाचित हे जग तुम्हाला सोडून देईल, but God will never discard anyone who is crushed or broken or neglected in this world. ते मात्र अशा कुणालाही सोडणार नाहीये की जो या जगामध्ये चुरडलेला आहे, विखरलेला आहे. अशा कुणालाही देव सोडणार नाही. You know, people can stand strong and confident तुम्हाला माहितीये, लोक अगदी उंच आणि विश्वासाने भरलेली अशी छाती काढून उभी राहतात until something happens, आणि त्यांच्या जीवनात मात्र काही झालं की बस संपलं. and suddenly they are bruised. आणि मग जीवनामध्ये काही झालं की त्यांना जखमा होतात, Harsh words, वाईट वाटतं, काहीतरी कडक शब्द, harsh lives, मग भाषा बदलते, त्यांचं बोलणं बदलतं, चालणं बदलतं, a spouse's betrayal, आणि जीवन साथीदारानं समजा त्यांना धोका दिलेला आहे, death of a beloved one. या कोणी प्रियजन आप्तजन तुमच्या घरातलं मरण पावलं, It breaks your heart. तर त्यातनं काय होतं, माणसाचं हृदय तुटून जातं Your heart gets crushed. आणि तुझं हृदय असं चुरडल्यासारखं होऊन जातं की हे सगळं काय चाललंय जीवनात. And you don't want to live anymore. आणि मग तुम्हाला जगायची इच्छा राहत नाही, असं वाटायला लागतं की आता मला जगायचंच नाहीये. So God knows it. तर देवाला सर्व ठाऊक आहे. There are many people who are living with a broken heart, अनेक माणसं तुटलेलं हृदय घेऊन जगतायत and they don't know where to go. आणि त्यांना कळत नाहीये की मी कुठे जाऊ. They don't know who will strengthen त्यांना them. समजत नाहीये की मला कोण ताकद देईल. If you go to the world, जर तुम्ही जगाकडे गेला they will even destroy your self-image. तर जग आणि जगातली माणसं तुमच्या स्वप्रतिमेला सुद्धा डागाळतील आणि संपवून टाकतील. They will break that bruised reed more further. आणि हल्लेल्या बोरूला अजून तोडतील, अजून मारतील. But if you come to my living God, तुम्ही जर माझ्या जिवंत देवाकडे आलात, He will heal your broken heart. तर हा जिवंत देव तुमचं तुटलेलं हृदय बरं करेल. He will bind up your wounds. तुमच्या सगळ्या जखमांना मलमपट्टी करेल. He will see that you will stand once again with respect. आणि देव जबाबदारी घेईल की परत एकदा आदरानं सन्मानानं तू समाजात उभं राहावं. You will have a reason to live. आणि एक जगण्याचं कारण तुला प्राप्त You होईल. will have a quality life. एक चांगल्या दर्जाचं जीवन तुझं बनेल. You will stand with your head high in the society. आणि समाजात सुद्धा तू मस्तक उंच करून चालशील, लाजल्यासारखा वगैरे चालणार नाही. Because you will know कारण तुला कळेल somebody wants की me. कुणाला तरी मी पाहिजे आहे, Somebody loves me. कुणाचं तरी माझ्यावर प्रेम आहे, कुणाला तरी मी हवी आहे, Somebody cares for me. कुणाला तरी माझी काळजी आहे, And that is God. आणि तो देव आहे. Look at David. तुम्ही दाविदाकडे बघा. That looked down boy. म्हणजे तो जो दावीद नावाचा मुलगा ज्याच्याकडे सगळे खालच्या नजरेनं बघायचे, A shepherd boy. धनगर मुलगा, मेंढपाळ मुलगा, कशात जमा नाही, कोणी जुमानत नाही, Taking care of his sheep in Bethlehem. बेथलेम गावामध्ये बापाचा कळप सांभाळतोय. God picked him up. देवाने अशा मुलाला उचललं Made him the king. आणि त्याला देशाचा राजा केलं. तुम्हाला अंदाज आहे या गोष्टीचा? Even today, आज सुद्धा Israel knows King David. इस्रायल देशाला दावीद राजा माहित आहे. After even 3,000 years. 3000 वर्षांनंतर सुद्धा आजही इस्रायल देशाला दावीद राजा माहित आहे. Why? का? Because he trusted in कारण God. दावीदाने देवावर विश्वास ठेवला. David said दावीद बोलला in Psalm 27 verse 1, स्तोत्र संहिता 27 त्यातलं पहिलं वचन, The Lord is my light and my salvation. प्रभू माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. Whom shall I fear? मी कुणाला आणि कशाला The घाबरावे? Lord is the strength of my life. प्रभू माझ्या आयुष्याची ताकद आहे. Whom I shall be afraid मी of. कशाला आणि कोणाला घाबरायचं? Bible says बायबल म्हणतं in Zechariah 12 verse 8, जकर्या 12वा अध्याय 8वं वचन, The heart that is feeble among you shall be like King David. तुमच्या मधलं जे अशक्त हृदय आहे ते दावीद राजासारखं बनेल. Because David followed hard after God. कारण दावीद देवा मागे तन्मयतेनं लागला. Let's look at man's condition. बघा ना, माणसाची अवस्था बघा, आजूबाजूला बाहेर माणसाची अवस्था काय आहे बघा. He has become like a bruised reed माणूस कसा चेपलेला बोरू झालाय that is always blown by the wind. आणि नेहमी हवा येते त्या बोरूला अजून हादरवते, हलवते. Some of us show it that we are strong. आपल्यातले काही लोक नुसतं आपल्या लोकांसमोर दाखवतात की मी स्ट्रॉंग आहे, But inside आतून we are shattered. घाबरगुंडी उडालेली असते पार आपली.
And that's why Jesus came. म्हणून येशू आले. The strong one came. अगदी बलवान Jesus who overcame the world came. ज्या येशूंनी जगावर मात केली ते येशू आले. The most strongest person that ever lived on this earth is Jesus. या भूतलावरती सगळ्यात जास्त बलवान असा माणूस जो जगून गेला तो म्हणजे येशू. Bible says बायबल मध्ये लिहिलेलं he आहे is the only person in the whole planet earth that rose from the dead. पृथ्वी नावाच्या ग्रहावरती येशू ख्रिस्त एकमेव असा व्यक्ती आहे की जे मेले आणि परत जिवंत झाले. The greatest power one can have is to raise himself from the dead. सगळ्यात मोठं सामर्थ्य अशा माणसाकडे आहे म्हणायचं की ज्याने स्वतःला तो मेला होता पण तरी स्वतःला जिवंत केलं. Not somebody else raised him from the dead. आणि कोणी येऊन त्याला मेलेल्यातनं जिवंत केलं नाही. He himself. त्याने स्वतःला मेलेल्यातनं जिवंत केलंय. Because he said, कारण येशू म्हणाले I am the resurrection and the life. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. He who believes in me, though he is dead, shall live. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल जरी तो मेला तरी तो जगेल. Praise God. असे शब्द आहेत येशूंचे. Bible says in John 1:4, योहानाचा पहिला अध्याय 4 वचन बायबल म्हणतं in him was life, येशू मध्ये जीवन होतं and he was the light of all आणि men. येशू संपूर्ण मानव जातीचा प्रकाश होते. Whoever came to Jesus जो कोणी येशूकडे आला with their weakness, अशक्तपणा घेऊन Jesus breathed life in them, त्या सर्वांमध्ये येशूंनी जीवन फुंकलं and he made their life worth living. आणि त्या सर्वांचं जीवन येशूंनी जगण्यात जोगं केलं. In Matthew 12, मत्थ्याचा 12वा अध्याय that disfigured man, तो जो एक माणूस विद्रूप कुरूप येशूंकडे आला that man whose right hand had been withered, ज्या माणसाचा उजवा हात वाळलेला होता he was a bruised reed. तो सुद्धा चेपलेला बोरू होता. He could not use his right hand. त्याला त्याचा उजवा हात वापरता येत नव्हता. Jesus just said, stretch forth your hand. येशू त्याला फक्त म्हणाले तुझा हात पुढे कर And he healed him. आणि येशूंनी त्याला बरं केलं. What about Jairus? यायराचं काय? He was a bruised reed. याईर पण चेपलेला बोरूच होता. He was mourning his little daughter's death. त्याची लहानशी मुलगी वारली त्या मैतीवर तो रडत होता. But Jesus said, पण येशू त्याला म्हणाले Jairus, यायरा fear not. घाबरू नको. Only believe. फक्त विश्वास ठेवा घाबरू नको यायरा. He went to her house. आणि मग येशू त्याच्या घरी गेले And he raised the dead girl from the आणि dead. येशूंनी मेलेल्या मुलीला परत जिवंत करून ठेवलं. How you will do it, you will not know it now. येशू हे काम कसं करणार हे तुला आता कळणार नाही. But the moment you gave your heart to him, पण ज्या क्षणाला तुझं हृदय तू येशूंना देशील such joy will flood एवढा you आनंद तुझ्या हृदयात येईल ना that people will not know why there is a sparkle on your face. की बघणाऱ्या लोकांना कळणार नाही की तुझ्या चेहऱ्यावर ही चमक का आलेली आहे Why you are so happy. आणि एवढे तुम्ही आनंदी का आहात. Why you are so confident. का तुम्ही एवढे विश्वासाने भरलेले आहात. And then बघणाऱ्या you will लोकांना say, कळणार नाही. मग तुम्ही म्हणाल It is Jesus. येशूंनी केलंय. He's changed my life. येशूंनी माझं जीवन बदललंय. You won't need anybody if you find Jesus. आणि येशू जर तुला सापडले ना बेटा तुला कुणाचीही गरज पडणार नाही. Praise God. कुणाची नाही. Bible येशू says- पाया सब पाया.